पंचांना विनंती आहे सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. चला मॅच सुरू करा पंच. आणि बॅट बॉलिंग तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला राहुल म्हात्रे. बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तर राहुल म्हात्रे. आपल्याला विनंती असेल की आपण यायचं. तर राहुल म्हात्रे आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. प्रशांत दादा तडके यांना नक्कीच विनंती करतो आपल्या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपण द्यायचंय. तर राहुल म्हात्रे ठरला मागच्या ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 11 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी देखील केली आणि चांगली गोलंदाजी देखील त्याच्या खात्यामध्ये. आपण चांगली गोलंदाजी बघितली, चांगली बॉलिंग देखील त्याच्यामध्ये, ऑलराऊंडर परफॉर्मन्स कर. तर रमनप्रीत सिंग गोमन यांना नक्कीच विनंती करतो आपल्या हस्ते नक्कीच टॉस आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण परिधान करायचं. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला बेलापूर संघाकडनं बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर संजय. बस बस बस. नोबलचा नक्कीच कॉल आला आणि फ्रीडची संधी असेल. मंदार आपल्याला बॅटिंग एंडवर. ह्या वेळेस हा ट्रॅकर चेंडू होता, स्लोअर वन चेंडू, त्याला फुल केलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पर 4 धावेसाठी. पंच विष्णू यांचा इशारा आलाय 4 धावा. ह्यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि मिस झाले. मिसफिल्ड देखील, ओव्हर थ्रो देखील आपल्याला बघायला मिळेल. चार चेंडूंची समाप्ती, 9 धावा. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट बॉल होता.
पुल करण्याचा प्रयत्न झाला पण एक सिंगल इथे मिळाली आणि धावफलक पुढे सरसावलाय. दहा आकड्यावरती नक्कीच धावफलक जाऊन पोचलाय. शेवटचा बॉल नक्कीच असेल या षटकामधील. यावेळेस समोर टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड इथे केली जाते आणि चेंडू चालला वन बाउन्स टू बाउन्स अलॉंग द कार्पेट सीमापार 4 धावांसाठी. तर 4 धावांनी धाव फलक जाऊन पोचलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. चला स्पीडअप करा बेलापूर संघ प्लीज, आपला नेक्स्ट बॉलर बोलवायचा आहे. नवीन गोलंदाज गौरव आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 14 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. आता हा पहिला चेंडू गौरवचा, पुढे टाकला चेंडू, चेंडू भिरकावलाय आणि चांगला झेल देखील टिपला जातो सिद्धू टोलेच्या माध्यमातून. फलंदाज भावेश भोईर इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. ऋतिक पाटील आला नवीन फलंदाज बॅटिंग साठी ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये. चांगला चेंडू हाताळला गेला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला पण सिद्धू टोलेच्या माध्यमातून चांगला झेल देखील टिपला गेला. तर पंत स्पीडअप करायला सांगा प्लीज, स्पीडअप करायला सांगा. डॉट बॉल येतोय.
धावफलकर धावा लागल्या गेल्यात 15 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावफलकर धावा लागल्यात 15 धावा. शेवटचा बॉल असेल यावेळी. अक्षयच्या बॅट मधनं आलाय आणि मोठा फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमापार 6 धावांसाठी, ज्यासाठी अक्षय कोळीला ओळखलं जातं तोच फटका इथे अक्षयने खेळला गेलाय आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावा नक्कीच अक्षयच्या बॅट मधनं आल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलं 2 ओव्हर मध्ये. सुरुवात करा, मॅचला सुरुवात करायची आहे. चला पंच स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि बेलापूर संघ आपली ओपनिंगची पेअर पाठवा प्लीज. बेलापूर संघ 23 धावांचं आव्हान ठेवलंय. चला बेलापूर संघ प्लीज मैदानामध्ये उतरा प्लीज.
तर चला पंच मी मॅच चालू करा प्लीज, घाई करा. बिलापूर संघ जास्त टाइम घेऊ नका प्लीज. तर गोलंदाजीसाठी आल्या मंदार कोळी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. चला मॅच चालू करा. ग्रीन सिग्नल आला, लेट्स प्ले. पहिला चेंडू खोलवर पैसा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला मंदार कोळीची देखील बघायला मिळाली. डॉट बॉल येतोय. गरज असेल 11 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. यावेळेस अतिशय बॅट मधनं लॉंग ऑनच्या दिशेला एक लॉंगस्ट लॉंग हाय अँड हँडसम षटकार आपल्याला बघायला मिळतोय. चला घाई करा, घाई करा, स्पीड अप करा प्लीज. अतिशय बॅट मधनं एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. हा तिसरा चेंडू, यावेळेस खोलवर पैसा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड इथे होते आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावेने धाव फलक पुढे सर सावलाय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला इथे बघायला मिळतोय. एक सिंगल मध्ये इथे नक्कीच धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलोय 9 आकड्यावरती. अजून देखील षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि समीकरण येऊन पोहोचलाय. कोण 5वा चेंडू गोलंदाज तयार. चेतन म्हात्रे आणि चेतन म्हात्रेने भिरकावून दिलाय. भिरकन चेंडू जातो सीमेपार 6 धावांसाठी. 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. आता गरज असेल 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्यात 15. चेतन म्हात्रेच्या बॅटमधनं आपल्याला हा मोठा फटका बघायला मिळालाय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथे नक्की ड्रॉप केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेत धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 आकड्यावरती आणि आता गरज असेल 6 धाव्यांची. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा.
आणि आतिश पाटील नक्कीच आपल्याला बॅटिंग साईडला लगेच बघायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना भावेश भोईर आपल्याला इन ऍक्शन गोलंदाजीसाठी. तर नेहरू संघाच्या करंदाराला मी विनंती करेन की आपण स्टेज जवळ यायचे. जशी ही मॅच संपेल तसा टॉस केला जाईल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडू खाली जातोय आणि झेल पकडला जातोय. काय झेल घेतला अक्षयने, अक्षरशः धावत गेला आणि झेल पकडला गेला. आतिश पाटील इथे बाद झाला. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना आतिशला बाद केलाय. आता समीकरण बदलय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर नेरूळ संघ आपला कर्णधार पाठवायचा आपण. जशी मॅच होईल तसा टॉस देखील केला जाईल. चला शाबास संघ, स्पीडअप करा प्लीज. आणि हा दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती फलंदाज आतिश बाद झालाय. आणि रनआउटची संधी होती, एक सिंगल मिळते. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल इथे नक्कीच मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोच. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला स्पीडअप करा. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येते. चांगली गोलंदाजी आपल्याला भावेश भोईरची इथे बघायला मिळते. समीकरण आता चेंज झालं. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 बॉल 4. काय गोलंदाजी केली आहे भावेश भोईरने. जिथे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज होती तिथे काय षटक हाताळले. चांगल्या टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला इथे भावेश भोईरने. फुलटा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मिसफिल्ड होते आणि एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. समीकरण आता बदललंय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. एक चौकार नाही तर षटकाराची गरज सामना जिंकून देईल बेलापूर संघाला आणि एक चांगला चेंडू इथे विजयी करून देईन तो बेलापूर शाबास संघाला. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करायचंय. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. कोण जिंकेल, बेलापूर संघ की शाबास संघ. एक चांगला बॉल
इथे जिंकून देईल शाबाद संघाला आणि एक चांगला फटका इथं सामना जिंकून देईल बेलापूर संघाला. फुलटा चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी तर 6 धावांनी सामना जिंकलाय बेलापूर संघाने. टॉस साठी यायचं बेलापूर संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर नेरूळ संघाचा का कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. आतिश पाटील तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्की ठरलाय गौरव. गौरव आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी ज्याने 1 षटक हाताळलं आणि 2 विकेट देखील घेतल्या आणि 8 धावा खर्च केल्या. तर तालुका